माझं नाव अरविंद वैद्य. राष्ट्रीय स्तरावरती राईट टू एज्युकेशनचा जो प्लॅटफॉर्म आहे अनिल सदगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा, त्याचा मी एक कार्यकर्ता आहे. मी आज आपल्यासमोर 2020चं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाबद्दल बोलणार आहे. या धोरणाचं वर्णन अनिल सदगोपालांनी न्यू एज्युकेशन NEP ज्याला आपण म्हणतो त्याच्याऐवजी न्यू एक्सक्लुजन पॉलिसी असं केलेलं आहे. या एक्सक्लुजन पॉलिसीबद्दल आपण केव्हा तरी नंतर मी बोलेन, पण आज मी जे बोलणार आहे ते मी जे त्याचं सध्या वर्णन करतो एका विशिष्ट त्याच्या आत्ता जे काही अंमलबजावणी त्याची चालू झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये, की इट्स ए फ्रॉड. हे फ्रॉड का आहे हे मी आज थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. हे नवीन शिक्षण धोरण जे आलं त्याच्या अगोदर जी धोरणं होती त्याच्यापासून पूर्णपणे फारकत ह्या धोरणाने घेतलेली आहे. शेवटची जी धोरणं मांडली गेली ते 1986मधलं, त्याच्या आधी 1964मध्ये कोठारी आयोग आला आणि ह्या काळामध्ये भारताच्या एकूणच अर्थव्यवस्था आणि एकूण राजकारणाच्या मध्ये दोन विभाग त्याच्यामध्ये संपूर्ण मांडले, त्यांनी मान्य केलेले होते. एक कल्याणकारी अंग होतं ज्याची जबाबदारी शासनावरती होती आणि ही शासनावरची जबाबदारी साधारणपणाने 4-5 गोष्टींची जबाबदारी शासन मानत होतं. त्याच्यामध्ये शिक्षण हे एक महत्त्वाचं अंग होतं, आरोग्य होतं, शिक्षण होतं, वाहतूक होती, घरं होती, अन्न होतं. पण ह्या सर्वाचंच कमॉडिटिफिकेशन 1990 नंतर सुरू झालं आणि जुनं ओझं टाकून द्यायला बरीच वर्ष मध्ये काही वाटचाल त्यांना करावी लागली. रूपा चंद्रा या नावाच्या ज्या एक अधिकारी आणि एकूण मार्केटचा अभ्यास करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी 2004मध्ये फिकीसमोर भाषण करताना इथलं जे औद्योगिक जगत आहे त्या जगतासमोर एक अतिशय विस्तृत अशी मांडणी केलेली आहे. त्या मांडणीमध्ये मी आत्ता जात नाही, परंतु त्या मांडणीमध्ये एवढं आपल्या लक्षामध्ये येतं की हळूहळू या नव्या ज्या वेळेला शिक्षणाचं कमॉडिटिफिकेशन झालं, शिक्षणाचं ज्यावेळेला वस्तूकरण झालं, बाजारामध्ये ती विक्रेय वस्तू बनायला त्याची सुरुवात झाली, तेव्हा जुनं धोरण हे फार त्रासदायक आहे ही गोष्ट सरकारच्या लक्षामध्ये यायला लागली आणि ते ओझं उडवून टाकायचं असेल तर डेमोक्रॅटिक पद्धतीनं ते उडवून टाकायला पाहिजे होतं आणि त्यामुळं ओझं होतं एक प्रकारचं. 2015मध्ये त्याच्याबद्दलचं पहिलं पाऊल पडलं असं आपल्याला दिसतं आणि प्लॅनिंग कमिशन ही जी एक गोष्ट होती की जिथे आपल्याला सगळ्या प्रकारचं नियोजन या कल्याणकारी अंगाने जाणारं सुद्धा नियोजन त्याच्यामध्ये होत होतं आणि सगळंच एकूण नियोजन त्याच्या जागी प्लॅनिंग कमिशन झालं की नीती आयोगाची स्थापना केली गेली आणि हा नीती आयोग जो आला त्या आयोगानं आपल्याला पहिल्यांदा रस्ता मोकळा करून दिला या प्रायव्हेट उद्योगांना की त्याने आता खुशाल ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये यावं आणि तो बाजार त्यांनी मांडावा. आणि म्हणून ह्याला म्हटल्यानं जरी शिक्षण धोरण म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये नीतीचा जो 2015मधला एक मोठा पेपर त्यांनी गाईडलाईन्स पेपर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये फक्त शिक्षण नाही आहे तर सर्वच, म्हणजे आज शिक्षणामध्ये एक अशी टीका केली जाते की शिक्षणाच्या कॉलेजेसमध्ये किंवा एकूण युनिव्हर्सिटी कॅम्पसेसवरती कुठल्या प्रकारचा व्यवहार करावा यामध्ये परराष्ट्र खातं किंवा डिफेन्स वगैरे ही खाती त्याच्यामध्ये मध्ये अडचणी तयार करतात. का करू शकतात ते? तर 2015चा जो पेपर आहे त्या 2015मध्ये हे पाऊल पडलं की संपूर्ण ह्या व्यवस्थेसाठी सगळ्याच क्षेत्रामधली जी एकूण कशा पद्धतीनं जावायचा जो रस्ता आखून दिला गेला त्या रस्त्यामध्ये त्यांनी सगळी डिपार्टमेंट्स घेतलेली होती. त्याच्यामध्ये डिफेन्स, परराष्ट्र, फायनान्स, त्याच्यानंतर व्यापार ही सगळी खाती त्याच्यामध्ये होती. आत्ताचं जे शिक्षण धोरण त्यांनी शिक्षणासाठी जे मार्गदर्शन केलं ते 2015मध्ये ह्या व्यापारी दृष्टीनं केलेलं मार्गदर्शन आहे आणि त्यांना हे बघायचं होतं. मी चंद्रांचं जे नाव घेते त्यासाठी घेतलं फिकीसमोर त्यांनी केलेल्या भाषणाप्रमाणे की आपल्याला परकीय उद्योग आणि त्या डॉक्युमेंटमध्ये एक महत्त्वाचं वाक्य त्याने टाकलेलं आहे आणि ते शिक्षणाबद्दल नाही आहे. ते वाक्य असं आहे की शिक्षण क्षेत्र जर व्यापारासाठी खुलं केलं
तर परदेशी चलन मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येऊ शकेल. आणि 2004च्या नंतर किंवा 2000 या काळापासूनच जे सुरू झाले होते 15 नंतर त्याची गती झपाट्यानं वाढली आणि परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊ शकतं अशा प्रकारचा तो व्यवहार त्याचा सुरू झाला. या 2015च्या या नंतर मग एका सेक्रेटरींच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्यांनी एक कमिटी अपॉइंट केली आणि ह्या कमिटीनं एक मार्गदर्शक सूत्र बनवून मग त्यांनी ते आपल्यासमोर एज्युकेशन साठी त्यांनी ते केलं. आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये इस्रोचे प्रमुख एकेकाळचे त्यांचं नाव आहे सुब्रमण्यम कृष्णस्वामी कस्तुरीरंगन. 2015चं मार्गदर्शक सूत्र हातामध्ये आल्यानंतर जो अभ्यासगट नेमला गेला तो कस्तुरीरंगन हे जे इस्रोचे प्रमुख होते एकेकाळचे, म्हणजे शिक्षण तज्ज्ञ म्हणून नाही, इस्रोचे प्रमुख, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2017मध्ये एक कमिटी नेमली गेली आणि त्यांनी जवळजवळ 450 पानाचा एक शिक्षणासंदर्भामधला एक अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला. ह्या अहवालावरती त्यांनी संपूर्ण ती पॉलिसी जी त्यांनी मांडली 2017 नंतर ती 19मध्ये मंत्रिमंडळाच्या समोर आली. आणि मंत्रिमंडळाचा असा दावा इथून फ्रॉडला सुरुवात होते की आपल्यापैकी किती जणांना हे माहीत आहे मला माहीत नाही, परंतु सर्व देशातल्या काही लाख ग्रामपंचायती, काही हजार जिल्ह्याचे जे भाग असतात ब्लॉक्स, ते ब्लॉक्स, जिल्हा परिषदा, काही 100 म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, या सगळ्यामध्ये आम्ही चर्चा केली असा त्यांचा दावा आहे. आणि त्या चर्चेत दावा करून मग त्याच्यानंतरची ही पॉलिसी आम्ही आणलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 19मध्ये हा रिपोर्ट त्यांच्या हातामध्ये आला. हेही एक वेळ मी मान्य केलं असतं फ्रॉड म्हणण्यापूर्वी. पण पुढची जी गोष्ट आहे, मला जे फ्रॉडबद्दल बोलायचे हे सांगायचं आहे आपल्याला की 2019मध्ये जो पेपर त्यांच्या हातामध्ये आला ज्याच्यावरती चर्चा झाली असं म्हणतात, त्याच्यामधला एक नसलेला भाग, ह्या संपूर्ण जो आत्ताचं जे पॉलिसी 20 साली जी आलेली आहे ती 20 सालची 2020ची जुलैमध्ये आली ती गेल्या वर्षी, यावर आलेली जी पॉलिसी आहे ती पॉलिसीतला 24 नंबरचा जो क्लॉज तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोविड ह्याची जी साथ जागतिक आलेली आहे त्याच्यामुळं ऑनलाईन एज्युकेशन हे आपल्याला महत्त्वाचं ठरतं. आणि ह्या ऑनलाईन एज्युकेशनच्या दृष्टीनं जवळजवळ पुढची एक 6 पानं घुसडलेली आहेत. आणि म्हणून मी याला फ्रॉड म्हणतो, कारण ह्याच्यावरती कस्तुरीरंगन कमिटीने त्याच्यामध्ये ह्याबद्दल त्यांनी लिहिलेलं नाही, ह्याच्याबद्दल कुठलीही व्यापक चर्चेमध्ये झाले नाही, कोणी ह्याच्याबद्दल मतं व्यक्त केलेली नाहीत. कोविड आल्यानंतर मोदींचं जे मोठं आवडतं स्लोगन आहे की आपदा में काय संधी, तर ती त्याने आपदा आपल्यावरती आणि संधी त्यांनी साधली. 1 मेच्या भाषणामध्ये दिल्लीला त्यांनी पहिल्यांदाही अनाऊन्समेंट केली की नवीन शैक्षणिक धोरण आम्ही मांडणार आहोत आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचं ऑनलाईन एज्युकेशन हा त्याचा गाभा असणार आहे. हा एकदा त्यांनी हे अनाऊन्स केल्यानंतर त्याच्या पुढेही त्यांनी हेही म्हटलं की ह्या ऑनलाईन एज्युकेशनमुळं भारताला आर्थिकदृष्ट्या प्रचंड नफा होणार आहे. आणि हा सिग्नल ताबडतोब गेला. अजून ऑफिशियली जे यायचं होतं आणखीन त्याच्या आधीच पेपरला बातम्या यायला लागल्या. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की गुगलसारखी जी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे तिने $10 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी अमाऊंट भारतासाठी त्यांनी आम्ही खर्च करणार आहोत असं जाहीर केलं. आणि त्यांचं अंबानींच्या जिओबरोबर त्यांची चर्चाही सुरू झाली. त्याच्यानंतर एक ऑनलाईन मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये अंबानीचं जिओ, त्याच्यानंतर गुगल आणि मोदी साहेब यांची व्हर्च्युअल मीटिंगमध्ये पुढचा सगळा आराखडा ठरला. हे 13-14 जुलैपर्यंत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि नंतर मग 20ची आपल्याला धोरण आलेलं दिसतं. आणि ह्या धोरणामध्ये जे इम्प्लिमेंटेशन जे करायची गोष्ट आहे ती ही ऑनलाईन एज्युकेशनची आहे. हे धोरणामध्ये खूप मजा आहे. तुम्ही जर धोरण नीटपणे वाचलं तुमच्या असं लक्षामध्ये येईल की या धोरणामध्ये काही वायदे जे आहेत हे वायदे 2040पर्यंतचे आहेत.
2040मध्ये आम्ही काय करू, 2035मध्ये काय करू. म्हणजे भारताची राज्यघटना मंजूर झाली तेव्हा दिलेला जो शब्द होता की आम्ही 100% लिटरसी म्हणजे याच्यापर्यंत आम्ही पोचवू, प्राथमिक शिक्षण ही 100% लोकांना मिळेल, असा तेव्हाचा जो वादा होता तो पुढे फुटबॉल जसा उडवतात पायाने जसा उडवत 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 प्रत्येक वेळा 10-10 वर्षांनी त्याची जी वाढवत जाते, आता त्यांनी 10 वर्षांनी न वाढवता 15 वर्षांनी वाढवते. 35 सालामध्ये पर्यंत आम्ही हे करू हे ते म्हणतात. घाई कसली झालेली आहे? घाई झालेली आहे ती ऑनलाईन एज्युकेशनची घाई झालेली आहे. शेवटचे एक 2-3 रिमार्क जे आत्ता अभ्यासाच्यामध्ये लक्षात येते की सगळं ते का करतात आहे. याला बऱ्याच त्याला अंग आहे. म्हणजे हे केवळ काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये अंग आहे याच्यातला भाग नाही. तर गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की डोकंदुखी ज्याला आपण म्हणायची, ही डोकंदुखी त्यांची 2-3 गोष्टीमुळे होते. एक कामगारांच्या संघर्षामुळे गव्हर्नमेंटला डोकेदुखी होते, गरीब शेतकऱ्यांच्यामुळे त्यांची डोकेदुखी होते, आणि तिसरं तरुणांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये नेतृत्व देण्याचं काम ह्या JNU सारख्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या कॅम्पसवरती ऑन कॅम्पस बरेच विद्यार्थी राहतात, आणि त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाहीत. म्हणजे श्रीमंतांची ती गोरगरिबाची मुलं गव्हर्नमेंटच्या जुन्या स्कीम्समुळे ह्या JNU सारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये जिथे कॅम्पसवरती आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांच्या चवळी जर मारून काढायच्या असतील तर ते एकत्र येणारच नाहीत अशी ही आपण करू शकतो. आणि म्हणून ऑनलाईन एज्युकेशनसारख्या या गोष्टींनी तो फायदा होणार आहे की हे कॅम्पसेस आम्हाला डिस्टर्ब करून ठेवता येतील. म्हणजे ते घरून तुम्ही शिका, ऑनलाईन शिका वगैरे असा तो सगळा बिझनेस त्यांचा चालू आहे. ऑनलाईनचं मार्केट ज्यामध्ये खूप आहे. त्याची ऑनलाईन एक्झाम्स आपल्या समोर आहे, ज्या एक्झाम्स घेणारे वेगवेगळे आहेत. ह्याचा सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत हा एक स्वतंत्र विषय आहे. परंतु मार्केट त्याच्यामध्ये आता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळतं आहे, आणि म्हणून हा ऑनलाईन एज्युकेशनचा जो भाग आहे तो मात्र ताबडतोब इम्प्लिमेंटेशनसाठी त्याने घेतलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरण गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आलं, आणि त्याच्यामधला हा जो ऑनलाईन एज्युकेशनचा भाग आहे हा नीटपणे इम्प्लिमेंट होईना म्हणून रमेश पोखरियाल हे ते त्यावेळेचे शिक्षण मंत्री होते, त्यांना आता बरोबर 1 वर्षांनी बदलून त्यांच्या जागी धर्मेंद्र प्रधान हे स्किल डेव्हलपमेंट वगैरे म्हणजे शिक्षण नाही स्किल डेव्हलपमेंट त्याच्या मंत्र्यांच्याकडे हे शिक्षण खातं त्यांनी सुपूर्द केलेलं आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा शिक्षणाचा संबंध आहे. तंत्रज्ञान ज्याचा जो मुख्य ज्याचं खातं आहे तो शिक्षण खातं त्याच्याकडे देऊन आता गतीनं तू हे ऑनलाईन हे वाढव असं ते सांगे आहे. आणि ह्याच्याबद्दलचा निरनिराळी जी आता आर्टिकल्स वगैरे जे येतात आहेत, तर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षामध्ये विक्रेय वस्तू जशा झाल्या त्या काही गोष्टी विकल्या गेल्या. म्हणजे जे विकल्या जायला नाही पाहिजे होते ते विकले गेले. त्याच्यापैकी महत्त्वाचे विकल्या गेलेले आहेत ते म्हणजे टी व्ही चॅनल्सवरचे रिपोर्टर्स, बातमीदार, हे वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राचे संपादक, आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जर बातम्या तुम्ही नीटपणे बघितल्या तर तुम्हाला असंच बघायला मिळेल की भारताच्या भविष्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन हीच आहे. म्हणजे आली म्हणजे संकट काळामध्ये एक आपद्धर्म म्हणून ऑनलाईन एज्युकेशन इंट्रोड्यूस केल्यासारखं आपल्याला वाटलं होतं, परंतु प्रत्यक्षामध्ये आत्ता हा नवीन शिक्षण मंत्री जे आलेले आहेत त्यांनी आल्याबरोबर जाहीर केलेलं आहे की ऑनलाईन एज्युकेशन इज गोइंग टू बी अ परमनंट फीचर ऑफ इंडियन एज्युकेशन. आणि म्हणून हा एक अतिशय घातक अशी गोष्ट जी रिपोर्टमध्येही नव्हती, ज्याच्याबद्दलची व्यापक चर्चाही झालेली नाही, ज्याच्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये झालेली नाही. अर्थात चर्चा न करता निर्णय हे करणं हे संसदेमध्ये ते करतातच आहेत, परंतु हे संसदेच्या बाहेर त्यांनी या सगळ्या गोष्टी आत्ता केलेल्या आहेत. आणि म्हणून मी अतिशय जबाबदारीनं असं म्हणतो की नवीन शैक्षणिक धोरणामधली ही जी शेवटची 6 पानं आहेत ही 6 पानं इट्स ए बिग फ्रॉड.